24 ऑगस्ट 2025 ला कोरियन सिरीज क्वीन मेकर 11 एपिसोड्सची संपवली. छान आहे, मस्त सिरीज आहे. टिपिकल पॉलिटिक्स आणि पॉलिटिक्समध्ये किती थराला लोक, कुठल्या थराला लोक जातात त्याचं आहे. आणि शेवटी हे आहे की सत्याचाच विजय होतो. जो खरं आहे किंवा चांगले आहेत ते शेवटी जिंकतात. तर थोडक्यात एक साम्राज्ञी असते मोठ्या इंडस्ट्रीची आणि ती आपले व्हॉलेंटियर्स आणि हे ते सगळ्यांच्या बरोबर ते चालवत असते. सगळं तिचं बाय हुक अँड क्रूक, काळा पैसा, म्हणजे सगळ्या काही चांगल्या क्वालिटीज असतात, काही वाईट असतात. सगळं प्रकारांनी तिचं ते इंडस्ट्री चालली असते. इलिगल लँड विकत घ्यायच्या, त्याच्यावर गरीब लोकांची जी घरं बांधायची जागा असतात तिथे आपला मॉल बांधायचे वगैरे वगैरे सगळ्या. आणि पॉलिटिशियन्सना त्याच्यामध्ये शेअर घ्यायला लावून आणि त्याच्यात अडकवायचं आणि मग सगळं आपला कार्यभाग साधून घ्यायचा, असं तिचं ते सगळं चालू असतं. तिला 2 मुली असतात. एकीचं लग्न झालेलं असतं आणि जावई असतो तोही फार बेकार असतो, म्हणजे कनिंग असतो. आणि त्यांनी म्हणजे पैसा करता आणि बदला घेण्याकरताच तिच्याशी लग्न घेतलं असतं, म्हणजे इतर लोकांशी बदला घेता यावा म्हणून. तर अशा याच्यात एकदा त्या साम्राज्ञीला कुठला तरी कार्यक्रम चालू असताना तिच्या गळ्यातला स्कार्फ उडून पडतो तलावात, तिथल्या लेकमध्ये. तर त्यातली एक व्हॉलेंटियर धावत जाऊन तो स्कार्फ तिच्याकरता आणून देते. तर तिला तिचं म्हणजे ते सिन्सिअरशिप खूप आवडते. मग ती तिला आपल्या बरोबर कामाला घेते आणि ती त्यांच्याकडे आल्यापासून मग सगळंच म्हणजे ती उजवा हात असते अगदी तिचा, त्या साम्राज्ञीचा. आणि सगळ्या मग तिला काही गोष्टी पटतही नसतात, पण ती सगळं करत जाते, ती जसं सांगत जाते आणि प्रोग्रेस होत जाते. पण हळूहळू मग तिला लक्षात येतं की हा जो जावई आहे हा बेकार आहे. म्हणजे त्या सेक्रेटरीज किंवा ज्या मुली कामं करतात त्यांचं शोषण करतोय, लैंगिक शोषण. आणि त्यातलीच एक मुलगी वरून जीव देते, सुसाईड करते. पण मग ते असं दाखवलं जातं की तिला कामाचं खूप टेन्शन होतं वगैरे वगैरे वगैरे. पण हिला हिचं नाव असतं वॉंग सुई. तिला तिच्या हातामध्ये त्या जावयाचं कोटाचं शर्टाचं बटन कफलिंग म्हणजे सापडतं. तिला म्हणजे माहिती असतोच, अंदाज असतोच, पण म्हणजे तिला मग कन्फर्म होते की नाही हाच आहे. आणि त्याच्यात मग इलेक्शन डिक्लेअर होतात आणि त्याच्यात ही साम्राज्ञी आपल्या मुली जावयाला उभी करते इलेक्शनसाठी. तर मग आता हिला म्हणजे राग येतो म्हणजे की अशा माणसाला कसं काय हे करते. मग ती म्हणते काय करायचं आता. तर ती थोडंसं अगेन्स्ट जायला बघते. आणि त्याच्याच बरोबर ती गेल्यानंतर दुसरी जी सेक्रेटरी असते तर हा तिच्याबरोबर संबंध सुरू होतो. तर मग ही म्हणजे थोडंसं काही गोष्टी त्यांना सांगायला जाते किंवा असं करू नका तसं करू नका. तर तिला सरळ म्हणजे रिझाईन करायला भाग पडतात. मग ही रिझाईन करते आणि त्याच्यातली जी वर्किंग वुमन असते जी अन्याय करता लढत असते, म्हणजे एक लॉयर असते, तिचं नाव असतं ओ क्युन्सिक. तर त्या ओ क्युन्सिक ही गरीब लोकांकरता किंवा त्यांचा न्याय मिळवून देण्याकरता लढत असते. आणि त्याच्याकरता म्हणजे ह्यांच्याकडच्या बऱ्याच एम्प्लॉई मुलींना काढून टाकलेलं असतं आणि त्यांच्या अगेन्स्ट हे लोक आंदोलन करत असतात. आणि त्यांच्याच युसून जो ग्रुप असतो यांचा, त्याच्याच बिल्डिंगवर टॉप फ्लोअरला गच्चीला बसून ही आंदोलन करत असते, भूक हडताल. आणि सगळे सपोर्टर्स असतात. तर ते आंदोलन खूप चिघळलेलं असतं आणि ते हिला ह्या वॉंग दोहीला सांगितलं असतं साम्राज्ञीने कंट्रोल करायला की तू तिला मॅनेज कर किंवा तिचा काहीतरी बंदोबस्त कर. तर ती आपल्या परीने तिला समजावायला जाते वगैरे, पण ती ऐकायच्या मनस्थितीत नसते. ती म्हणते तू का चुकीचं मला करायला लावते आणि ह्यांनी का म्हणून आंदोलन करत आणि त्यांना तुम्ही काही देतही नाहीये पैसे, म्हणजे एकदम काढून टाकताय, तर मी हे आंदोलन बंद नाही करणार. तर मग ही साम्राज्ञी तिला मारण्याकरता काही लोक पाठवते. तर हिला वॉंग दोहीला कळतं ते.
तर ती तिला वाचवायला म्हणून गच्चीवर जाते, पण तिला म्हणजे अशा प्रकारे धक्का देते की ती वाचेल, वरून पडेल आणि खाली तिने आपले लोक हे केलेले असतात आणि तिला ती वाचवते. पण असं म्हणजे पब्लिसिटी करण्यात येते की हिने तिला धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न केला, पण ती वाचली आणि ती शेवटपर्यंत लढणार आहे आता असं. मग हिला म्हणजे ह्या अशा इन्सिडेंटमुळे तिने तर ठरवलंच असतं आणि ही पण जी सेक्रेटरी असते तर ती पण म्हणजे पुढे येते आणि म्हणते की मी आता तुझी जागा घेणार आहे, तर तूच मला असं असं शिकवलंय, तसं शिकवलंय वगैरे वगैरे. आणि तिला ह्या जावयाबद्दलही माहिती असतं, म्हणजे तिने त्याच्याबद्दल जरी अफेअर असतं तिचं तरी तिला माहित असतं की यांनीच तिला ढकलून मारलंय म्हणून, त्या आधीच्या मुलीला जिने सुसाईड केलं असतं. तर मग ही त्या जी आंदोलनकारी असते ओक्युनचिन, तर तिला म्हणते की तिला मग सगळं म्हणजे पटवते तिला आपल्याकडून की कसं सगळं हे चाललेलं आहे आणि तू ह्या लोकांच्या अगेन्स्टमध्ये उभंच राहायला पाहिजे, इलेक्शन लढ तू. तर ती म्हणते अरे मी कशाला मेयर, आणि मेयरचं इलेक्शन असतं, तर मेयरचं इलेक्शन करता मी कुठे म्हणेन, मी सामान्य हे आहे. आणि तिचं हे सगळं म्हणजे सपोर्टर करतात, तिच्या घरात बिलकुल लक्ष नसतं, एक मुलगा असतो तिला आणि एक नवरा असतो, पण त्यांना माहिती असते की आपली बायकोने आपली आई चांगल्या गोष्टींकरताच लढतात, जरी ते तिला म्हणत असतात वाटेल तसं की घरात तुझं लक्षच नाही, तुला मुलगा म्हणून किंवा नवरा म्हणून तुझं आमच्याकडे लक्ष आहे का वगैरे वगैरे, पण आतून त्यांना माहित असते की ती चांगल्या करताच लढते. मग हळूहळू पण त्यांचे मग सपोर्टर तयार होतात आणि ती मेयरच्या याच्याकरता इलेक्शन करता तयार होते लढायला. आणि मग झालं, मग कॉम्पिटिशन सुरू होते. बाकीचेही अजून असतात लोक, पण मग ते काही ना काही कारणाने म्हणजे मागे पुढे चालू होतं. शेवटी मेन कॉम्पिटिशन ह्या दोघांमध्येच, म्हणजे जावई आणि हिच्यामध्ये. मग हिच्यावर उगीच खोटे नाटे आरोप हे लोक करतात की तिने इकडचा पैसा खाल्लाय, तिकडचा पैसा खाल्लाय, किंवा लोकांचं गलत उपयोग करून घेते. तर म्हणजे अप डाऊन चालले असतात की कोणी तिच्याकडे कधी वोट, कधी ह्याच्याकडे वोट, आणि हा खूप अगदी चांगलं मी प्रॉमिसेस करत असतो की मी तुम्हा लोकांना घरं बांधून देईन, मी आमच्या जो ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये इतके शेअर्स असतील, असं असेल, तुम्हाला 90% त्याच्यामध्ये शेअर्स मिळतील वगैरे वगैरे. म्हणजे ते असे खूप प्रॉमिसेस, तर लोक खूप त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागतात. पण मग ही शेवटी त्या ज्या मुलीने आत्महत्या केलेली असते तर तिचं हे बाहेर काढते, आणि म्हणजे तो खरं सगळा CCTV फुटेज, म्हणजे त्याच्याकरता ती खूप मेहनत घेते की म्हणजे ह्यांनीच ते केलेलं आहे म्हणून. आणि तो सुसाईड नसतो, ते त्यांनी मारलंय. आणि त्यानंतर तिला हे कळतं की आता जी तिच्या जागी काम करते साम्राज्याच्या हाताखाली, ज्याच्याशी जावयाचं परत अफेअर आहे, ती आता प्रेग्नेंट आहे आणि 6 मंथची प्रेग्नेंट आहे आणि तिने DNA टेस्ट पण करवली आहे. तर हे जेव्हा त्या ह्याला कळतं साम्राज्ञीला, आणि तर मग ती हिला रस्त्यातनं हटवायला म्हणून तिला पण ते लोक किडनॅप करतात आणि तिला पण म्हणजे तिचं पण मरण सुसाईड दाखवायचंय. आणि अशा प्रकारे दाखवायचं की ते यांच्यावर येईल की ह्या लोकांनी तिच्यावर आरोप केला की ती प्रेग्नंट आहे आणि याच्यापासून प्रेग्नंट आहे, तिची बदनामी केली, जेव्हा की हे लोक खोट्याच एका मुलाला पैसे देऊन उभं करतात की नाही या दोघांचा अफेअर आहे आणि ती त्याच्यापासून प्रेग्नंट आहे, जावयापासून नाहीये. तर म्हणजे मग ही मेली की यांच्यावर वॉंग दोहीवर आणि ओक्युनचिनवर आरोप की ह्यांनी असं तिचं बदनामी केल्यामुळे तिने सुसाईड केलं. असं करून ते तिला किडनॅप करतात आणि कारमध्ये कोळसा हे करून तिला म्हणजे तिथे ठेवतात, म्हणजे सफोकेशननी ती मरते. पण ह्या लोकांनी वॉच ठेवलेलाच असतो, कारण यांना कल्पना असतेच की काहीतरी गडबड हे लोक करणार आहेत. तर मग ती आपल्या एका असिस्टंटला पाठवते पाठलाग करायला आणि स्वतःही त्याच्या म्हणजे मागे येत राहते. तर तो प्रकार म्हणजे तसंच होतं आणि तिथे त्यांच्यावर अटॅक होतो. पण बाय हुक ऑर क्रूक तो मुलगा तिथे पोचतो, त्यांच्याशी भांडतो, त्यांना हलवतो आणि स्वतः ही वॉंग दोही
तिला त्या सेक्रेटरीला वाचवून घेऊन जाते हॉस्पिटल, म्हणजे आपल्या ठिकाणी घेऊन जाते. आणि मग तिला सगळं सांगते खरं खोटं. म्हणजे मी तुला आधीच अलर्ट केलं होतं की तो आपल्या मतलब करता काहीही करू शकेल, कुठल्याही थराला जाऊ शकेल, पण तुला ते पटलं नाही. मग ती म्हणते ठीक आहे, मग मी आता याच्यावर सांगेन म्हणजे खरं. मग ती सगळं पोस्ट करते, म्हणजे ओपनली मीडियाला सांगते की मी ह्याच्यापासूनच प्रेग्नंट होती, त्यांनी माझा कसा उपयोग केला आणि कसं मला मारायचा प्रयत्न केला. मग त्याच्यामुळे आता काही प्रश्नच नसतो. इलेक्शन आणि त्याच्या आधीच वोटिंग झालेलं असतं. 84% ही मेयर म्हणून जिंकून येते. आणि इकडे त्याच्या मुलावर पण, म्हणजे तिच्यावर जेव्हा आरोप करायचा तर मुद्दामून त्या मुलाला उकसवून, त्या म्हणजे घाणेरडे त्याच्या ह्याच्यात पोस्ट टाकून त्याच्या आईचा चेहरा चिपकवून, तर तो रागाने मग त्यांनी फायटिंग केली असते मुलांबरोबर आणि त्याला मग जेलमध्ये टाकलं असतं. तर पहा अशा ॲरोगंट आणि कसा बॅकग्राऊंड आहे त्या मुलाची आई ह्यांना वोट देईल का वगैरे वगैरे असं सगळं केलं असतं. पण त्यानंतर सगळं क्लिअर ऑफ होते की त्याला मुद्दामून असं प्रोव्होक करण्यात आलं होतं वगैरे. पण मग शेवटी ती जिंकते मेयर. आणि मग हा तर मग शेवटी म्हणजे हारतोय आणि म्हणजे त्याचं सगळंच पितळ उघड पडतं की तो कसा आहे. आणि मग त्याच वेळेस त्याला हे पण कळतं की त्याच्या वडिलांनी पण त्याच्या लहानपणी सुसाईड केलं असतं आणि त्या सुसाईडचं कारण असतं आत्ता जो त्याचा मेंटॉर म्हणून त्याला मदत करत असतो, साम्राज्ञीने जो माणूस आणून ठेवला असतो, त्याच माणसाने त्याच्या वडिलांना मारलेलं असतं. मग हे कळल्यावर आणखीनच त्याला राग येतो. पण साम्राज्ञीला आता काही त्याची गरज नसते त्या जावयाची, तर ती त्याला मरवून टाकते. आणि असं दाखवते की हार सहन न झाल्यामुळे आणि बदनामी झाल्यामुळे त्यांनी सुसाईड केलं. आता इकडे हिची मेयर झाल्यावर जी लॉ वर्कर काम करत असते, तर जी वर्कर काम करत असते, तर ती मग पत्रकार परिषद घेते आणि मग सगळं सांगते की त्याच्या मागे मला कोणी किती सपोर्ट केला काय. पण तेवढ्यात एक जण पत्रकार म्हणते की आम्हाला असं कळलंय की हा जो पैसा इलेक्शन करता तुम्ही हा वापरला, हा इलिगल पैसा आहे, तुम्ही त्या युसुम कंपनीचाच आहे. तर तिला काहीच माहित नसतं. तर म्हणे वॉंग दोही तुमची जी असिस्टंट आहे तिने वापरलाय. मग वॉंग दोही समोर येते, कबूल करते. तो म्हणते हो मी त्यांच्याकडनं पैसा घेतला होता. तर त्याच्यामुळे मग तिला जेल होते. पण मग ही तर मेयर बनतेच. मग ती म्हणते की का तू असं केलं? तर ती म्हणते नाही, गरज होती आणि तुला ते पटलं नसतं म्हणून तुला सांगितलं नाही. आणि तू माझी काळजी करू नको, मी बरोबर सगळं करते, पण तू जेवढे प्रॉमिसेस केले की सगळ्यांना मदत करणार आहे हे करणार, कारण मी जेलमध्ये जरी असली तरी मी तुझ्यावर वॉच ठेवणार आहे, त्याच्यामुळे तू चांगलं काम कर, असं म्हणून ती म्हणजे तिला जेल होते. तर जेलमध्ये मग एंड असं दाखवलंय की मग ती सगळे एक 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 आता जेलमध्ये तिला पकडला तर कुठून आणला पैसा, मग काळा पैसा कुठून आला, आणि ती मुद्दामून तिने ते केलं असतं की सगळ्या पॉलिटिशियन्सचे पण नावं कळू देत की कोण कोण हिच्याशी अटॅच आहे, कसा काळा पैसा आहे. मग सगळं साम्राज्य सगळं तिच्यावर रेड पडते, सगळं तिच्यावर ऍक्शन्स घेतल्या जातात. म्हणजे मुद्दामून तिला नामोहरम करण्यासाठीच ती सगळं हे करते. ती म्हणते असू दे, मी जेलमध्ये असले तरी काही फरक पडत नाही. आणि मग सगळं तिचं भांड ओपन करून म्हणजे तिला मग सॅटिस्फॅक्शन होतं. मेयर जी झाली असते तिलाही बरं वाटतं की चला हिने चांगल्या करताच सगळं केलंय. आणि मग फक्त एंड असा दाखवलाय की एक माणूस तिला जेलमध्ये भेटायला येतो आणि म्हणतो की मला कळलंय की हे जे सगळं तुम्ही केलंय, साम्राज्ञीचं साम्राज्य हे ते, आणि हिला मेयर बनवलंय त्याच्यामागे तुम्ही आहात, तर मला आता तुमची गरज आहे. आणि तिथेच तो एपिसोड संपवला. म्हणजे थोडक्यात ज्यांना वाईट लोकांना संपायचं आहे आणि किंवा चांगल्या मार्गाने जायचंय किंवा क्रुशियल पॉलिटिक्स खेळायचंय, त्यांनाही सपोर्ट करत राहणार असं त्यात नाही. तर आता मी एकदम शॉर्टमध्ये म्हणजे सांगितले, पण ओव्हरऑल खूप सुरेख प्रेझेंटेशन आणि हे आहे, छान.